तमाशात नाचणारी बाई फालतू नसते असं ठणकावून सांगणारा एक सोंगाड्या, अंगावर भरजरी नऊवारी, पायात घुंगरांची झंकार आणि चेहऱ्यावर भडक मेकअप. पेशवे काळापासून म्हणजे थेट 17व्या शतकापासून या तमाशा कलावंतांनी अख्ख्या देशाचं मनोरंजन केलंय. आज असाच तमाशातला एक सोंगाड्या पद्मश्री पुरस्काराचा मानकरी ठरलाय. पण याच कलाकारांना आजही आपल्या समाजात तमासगीर म्हणून का हिणवलं जातं? कोण आहे हा संगमनेरचा तमाशा सम्राट आणि काय आहे या कलेमागचं विदारक सत्य? जाणून घेऊया या व्हिडिओ. नमस्कार, मी तनया. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत. हा काय तमाशा लावलाय? लहानपणापासून घरात आईकडून सतत ऐकलेला हा एकच डायलॉग. दुसरीकडे बॉलिवूड मध्ये दिग्दर्शक इम्तियाज अलीचा तमाशा सिनेमा. त्याच्या मते समाजाच्या या रंगमंचावर स्वतःची खरी ओळख विसरून फक्त लोकांच्या पसंतीसाठी जगणं म्हणजेच तमाशा. पण कित्येक शतकांआधी याच शब्दाभोवती महाराष्ट्रात एक अशी लोककला जन्माला आली जिने आपल्याला निखळ विनोद आणि मातीतल्या अस्सल गोष्टी दिल्या. ती म्हणजे तमाशा. फक्त लावणी म्हणजेच तमाशा का? तर थांबा, कारण फक्त लावणी म्हणजे तमाशा नाही. ही कला ढोलकी बारी आणि संगीत बारीच्या जुगलबंदीतून उघडपणे ढोंगी समाज व्यवस्थेविरुद्ध पेटलेलं एक अस्त्र आहे. यात एका बाजूला अंगात वीज भरणारी लावणी असते, तर दुसऱ्या बाजूला सडेतोड प्रहार करणारं वगनाट्य. आणि या सगळ्याचा कणा असतो तो म्हणजे थेट सत्य मांडणारा विदूषक म्हणजेच सोंगाड्या. आणि याच सोंगाड्याच्या भूमिकेतून तब्बल 12,000पेक्षा जास्त प्रयोगातून रंगमंच गाजवणारे भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष आणि एक महानायक म्हणजे ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री प्रदान करण्यात आला. आजवर ज्या लोककलेला उपेक्षित ठेवलं गेलं त्याच तमाशाला अखेर रघुवीर खेडकरांच्या रूपाने इतिहासात पहिल्यांदाच पद्मश्री मिळालाय. पण हा सुवर्ण क्षण पाहण्याआधी रघुवीर भाऊंनी कोणते अपमान झेलले? खेडकरांचा जन्म ज्या मातीला तमाशाची पंढरी म्हटलं जातं त्या नारायणगावच्या एका प्रसिद्ध तमाशा कुटुंबात झाला. त्यांचे वडील तुकाराम खेडकर हे तमाशा फडाचे मालक होते, तर आई कांताबाई सातारकर या सुरुवातीला त्याच फडात एक कलाकार म्हणून काम करायच्या. पुढे ते दोघं विवाहबद्ध झाले. पण 1964 मध्ये तमाशाच्या दुनियेतच तुकाराम खेडकरांचं अचानक निधन झालं. खचून न जाता या खंबीर माऊलीने 1969 मध्ये तुकाराम खेडकर आणि पांडुरंग मुळे या नावाने पुन्हा तोच तमाशा फड उभा केला. चिमुकल्या रघुवीर खेडकरांचा वयाच्या अवघ्या 5व्या दिवशीच तमाशात प्रवेश झाला. जेव्हा टीव्ही आणि मोबाईल पॉप्युलर झाले तेव्हा तमाशाची लोकप्रियता कमालीची घसरली. अशा अत्यंत खडतर काळात रघुवीर भाऊंनी स्वतःवर कर्ज ओढवून घेतली, पण आपल्या फडातल्या एकाही कलाकाराला कधी उपाशी झोपू दिलं नाही. पुढे एका वगनाट्याच्या वेळी अचानक झालेल्या स्फोटात जिवलग सोंगाड्या मित्राचा जागीच झालेला मृत्यू, तर दुसऱ्या बाजूला पत्नीचा ब्रेन ट्यूमरने अंत. कोविडच्या भीषण काळात तर त्यांची सख्खी बहीण अनिता, आई तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर आणि भाचा अभिजित यांनीही जगाचा निरोप घेतला. पडद्यामागे आपल्या सर्वात जवळच्या माणसांना गमावल्याचं दुःख लपवून काळाचा हा आघात सहन करून हा महानायक पडद्यासमोर येऊन फक्त आणि फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. आणि आता मला सार्थ अभिमान आहे सौसिरी एक संगमनेरी असं अभिमानाने अख्ख्या जगाला सांगणारे हे रघुवीर खेडकर. पण याच तमाशा कलावंतांना आजही समाजात हीन वागणूक का मिळते?
रघुवीर खेडकर या डार्क रियालिटीवर बोलताना सांगतात की आजच्या सिनेमांमध्ये सरदार आणि सोंगाड्याची ती अस्सल जुगलबंदी पार हरवून गेलीये. दुःखद गोष्ट म्हणजे तमाशा हा आजही गावंढळ आहे आणि तो उच्चवर्णीय लोकांनी पाहू नये अशी संकुचित सामाजिक मानसिकता आजही आपल्या समाजात ठासून भरलीये. तंबूत चालणारा, तिकीट लावून होणारा तोच खरा तमाशा. आज केवळ पैशांची उधळपट्टी म्हणजे तमाशा नाही, पण आज शोकांतिका अशी आहे की तमाशाचा मूळ लेखकच उरलेला नाहीये. शाहीर संपलेत. धिंगाणा डान्स, वल्गर डान्स आणि डीजे संस्कृतीने मूळ तमाशा मागे पडत चाललाय. शेवटी त्यांनी एक काळजाला भिडणारा इशारा दिलाय. तमाशा जर बंद पडला ना, हे तमाशा सृष्टी, तर महाराष्ट्राचा उजवा हात गळून पडल्यासारखं कलेच्या बाबतीत. तुम्हाला काय वाटतं? तमाशा खरोखरच बंद पडला तर महाराष्ट्राचं काय होईल? डीजेच्या युगात आपली ही अस्सल लोककला टिकून राहील का? तमाशा संस्कृती वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.